नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. मुरंबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये अक्षयला रेवाने तो पराठा खाऊन दिलेला नसतो, कारण ती म्हणत असते की अक्षय, अरे तू तर ऑलरेडी 2 पराठे खाल्ले, परंतु आता तिसरा मात्र खाऊ नको, बॉडी मेंटेन तुला ठेवता येणार नाही आणि आता तर लग्नसुद्धा आहे. तेव्हा अक्षय हा तो पराठा खात नाही आणि अर्धा पराठा तसाच शिल्लक राहतो. तो पराठे घेऊन रमा किचनमध्ये येते आणि खुश होऊन अगदी त्या पराठ्यावरती ताव मारते, कारण असं म्हणतात की नवऱ्याचं उष्ट खाल्ल्याने प्रेम वाढते. म्हणून अक्षय आणि तिच्यामधील आणखीन प्रेम वाढण्यासाठी तो पराठा ती अगदी आनंदाने खात असते. तेवढ्यात अक्षयला पाणी लागते, म्हणून तो पाणी घेण्यासाठी किचनमध्ये येतो, परंतु अक्षयला बघून रमा मात्र तो पराठा तशीच खाता खाता बंद करते. तेव्हा अक्षय पाणी घेतो, रमा मात्र काही बोलत नाही, फक्त असे करते. तेव्हा अक्षय तिला विचारतो की काय ग, तोंडामध्ये काय कोंबलेस, भूक लागली का? आणि जर तुला भूक लागली असेल तर शांतपणे तिकडे बस आणि जेवण करून घे. तेव्हा रमा फक्त आपलं तोंड दाबते आणि अक्षयला काही उत्तर नेता फक्त खुणावून सांगते. तेव्हा अक्षय तिच्याकडे बघत परत हॉलमध्ये निघून जातो. तेव्हा रमा मात्र गालातल्या गालात हसत असते. त्यानंतर अक्षय रूममध्ये येतो. जीवाला मात्र काही चैन लागत नाही, तो सारखे तोच विचार करत असतो आणि त्या विचाराने त्याला टेन्शन येतं. तेव्हा सर्व काही त्याला विचार येतो आणि त्याच्यासमोर जे काही घडलेले आहे ते त्याला दिसते, ते तो आठवतो. रमाने त्या दिवशी लाईट बंद स्वतः केली आणि सनी जेव्हा आला होता तर तेव्हा रेवाच्या तो अगदी जवळ होता, तर ते सर्व काही अक्षयच्या डोळ्यासमोर येतं. आणि जेव्हा तो पराठा रमा खात असते तो सुद्धा अक्षयने बघितलेला असतो आणि त्याच्या लक्षात आलेले असते की रमाने माझा उष्टा पराठा खाल्लेला आहे, परंतु रमाला मात्र तो काही कळून देत नाही. तेव्हा लगेच तो अस्मितला भेटायचे ठरवतो आणि लगेच अस्मितला कॉल करतो आणि आत्ताच्या आत्ता मला भेटायला ये. त्या ठिकाणी तो अस्मितला भेटायला बोलवतो. अस्मित येतो. तेव्हा अस्मित तेथे आल्यानंतर खूप घाबरतो की नक्की याला काय म्हणायचे असेल. तेव्हा अक्षय त्याच्यावर रागवतो. अक्षय म्हणतो की काय रे, तुला काय वाटतं की तू या छत्रीच्या मागे लपलेला आहे? तेव्हा अस्मित म्हणतो की अरे तू माझ्याकडे असं का बघतोस? तेव्हा अक्षय म्हणतो की मी जे काही प्रश्न विचारले ना त्या प्रश्नाचे तू शांतपणे उत्तर दे. आणि रागाने विचारतो की काय रमाला कळले की माझी स्मृती गेलेली नाही का? तेव्हा अस्मित लगेच जोरात आई ग असे ओरडतो आणि खरंच खूप जोराची भूक लागली असे मुद्दाम म्हणतो. अरे अक्षय, आपण काहीतरी खाऊयात का? तेव्हा अक्षय म्हणतो की मला आत्ता काही खायचे नाही, मी तुला जे प्रश्न विचारले त्याचे फक्त उत्तर दे, की रमाला माझ्याबद्दल काही कळले का? मला आठवते ते माझी स्मृती गेलेली नाही आणि मी हे सर्व नाटक करतो. तेव्हा अस्मित म्हणतो की हे बघ, तू असले प्रश्न काही मला विचारू शकत नाही आणि तू जर असे विचारले तर मी खरंच, रमा माझ्यावर खूप चिडते आणि मी रमाला खूप घाबरतो. तेव्हा अक्षयला आणखी राग येतो. अक्षय म्हणतो की मी तुला जे विचारतो ते मला उत्तर दे. तेव्हा अस्मित म्हणतो की हे बघ अक्षय, तू माझ्यावर असं खेकसू नको, अरे मी सर्व काही बोलून टाकेन आणि रमा परत माझ्यावर चिडेल. अक्षयला थोडासा संशय येतो. अक्षय त्याला विचारतो की काय रे, कशाबद्दल म्हणतोस तू? तेव्हा अस्मित म्हणतो की अरे काही नाही, ते आपलं. आणि लगेच छत्री तो आपल्या चेहऱ्यावर धरतो आणि खूप काही असे जोरात बडबड करून मोकळा होतो की अरे तू जे काही नाटक करतो ते त्यांना कळले, म्हणून ते सुद्धा तुझ्यापासून लपून काहीतरी नाटक करतात. तेव्हा अक्षय उठतो आणि त्याच्या मागे येऊन उभा राहतो. अस्मितला असे वाटते की नक्की हा गेला असेल. तो छत्री मागे करतो आणि खरंच बरं झालं गेला, म्हणून अस्मित हसायला सुरुवात करतो. तेव्हा मात्र अक्षय त्याच्या मागून त्याच्या पाठीवर मारतो. तेव्हा अस्मित आणखीनच घाबरतो. अक्षय खूप चिडून म्हणतो की मला हे सर्व सांग की रमाला याबद्दल सर्व माहिती आहे की नाही? माझी स्मृती गेलेली नाही हे सर्व तिला कळले, हे सर्व ती नाटक करते आणि माझ्यासमोर तिचं हे नाटक सुरू आहे, म्हणजे ती माझी मजा घेते. पण आता डन, आता मी ठरवलेले आहे. तेव्हा मात्र अक्षय सुद्धा तिच्याबरोबर नाटक करायचा प्लॅन करतो आणि त्याला ते आठवते की रमा त्याला सारखं भाऊजी भाऊजी करत असते की भाऊजी अहो मला नवीन आयुष्याला सुरुवात करायची, मग तुम्हाला कसे वाटते? तेव्हा अक्षय तिच्यावर चिडलेला असतो की काय ग भाऊजी, काय भाऊजी, तुम्हाला भाऊजी वगैरे काही म्हणू नकोस. तेव्हा रमाने त्याला विचारलेले असते की मग नेमकं काय म्हणू? तेव्हा रमा मुद्दाम गुड नाईट भाऊजी असे करते. तेव्हा अक्षयला ते सर्व काही आठवते आणि अगदी तशाच पद्धतीने तो रमाबरोबर प्लॅन तयार करतो आणि ते सुद्धा आठवते की पुरुषांनी कसे सुदृढ असायला हवे, हो की नाही अक्षय भाऊजी? तेव्हा अक्षय म्हणतो की अच्छा, हे सगळं नटणं सजणं, मला भाऊजी म्हणून चिडवणं सगळे काही मुद्दाम करत होती. वा, खरंच रमा चांगली ऍक्टिंग तू करत होती. अक्षयच्या सर्व काही लक्षात येते. अस्मित तर इतका खुश असतो. अस्मित म्हणतो की डन,
पण म्हणजे हे सर्व संपले ना रे. अक्षय सुद्धा त्याच पद्धतीने हसतो आणि अस्मितला म्हणतो की हे बघ अजून काही संपलेले नाही, नाटक तसेच कंटिन्यू करायचे. तेव्हा अस्मित म्हणतो की काय रे, म्हणजे तुम्ही दोघे सुद्धा माझा अगदी बाजार उठवणार आहात तर अक्षय म्हणतो की हो हो, अरे इतके दिवस तू हे नाटक केले, मग आणखीन काही दिवस कंटिन्यू करायला काय हरकत आहे अस्मित तुला. तेव्हा अस्मित म्हणतो की अरे वहिनींची अशी इच्छा होती की तू त्यांचा हात पकडावा आणि सर्वांसमोर हक्काने सांगावे की माझ्या आयुष्यातील जागा रमाची कोणीही घेऊ शकत नाही. तेव्हा अक्षय म्हणतो की अरे माझी सुद्धा तीच इच्छा होती की तिने सुद्धा जगाला हक्काने सांगावं की आम्ही दोघे नवरा बायको आहोत, आमच्यामध्ये तिसरं कोणीही येऊ शकत नाही. सर्वांसमोर अशी कॉलर धरून तिने मला हे सर्वाचा जाब विचारायला हवा. असे सर्व काही तिने केले का? नाही ना. हे जोपर्यंत ती करत नाही तोपर्यंत हे नाटक कंटिन्यू करायचे. तेव्हा अस्मित म्हणतो की तुमचं मात्र बरं आहे की तुम्ही दोघे जण वाद घालत असतात आणि तुमच्यात काही झाले तर माझ्यावर चिडत असतात. तेव्हा अक्षय म्हणतो की हो की नाही, अवघड आहे ना संसार करणं, आणि ते पण तिच्या बरोबर. अस्मित म्हणतो की हो ना. आणि अस्मित थोडासा कावराबावर होतो आणि रडतण्याचे नाटक करत म्हणतो की अरे अक्षय प्लीज यातून मला लवकरात लवकर बाहेर काढ, खरंच माझा खूप गुंता होतो. तेव्हा अक्षय म्हणतो की अरे असे होणार नाही, कारण अरे तू आता पाण्यात तर उतरलेला आहे, त्यामुळे हातपाय मात्र तुला हलवावेच लागतील आणि तेव्हा मी आणि रमा तुला यातून बाहेर काढण्याचा नक्की प्रयत्न करू. फक्त एक गोष्ट लक्षात ठेव की रमाला हे सर्व कळायला नको की ती हे सर्व नाटक करते, याबद्दल मला सर्व काही कळालेले आहे म्हणून. आणि तेवढ्यात अस्मित साठी वेटर हा गुलाबजाम घेऊन येतो. अक्षय त्याला म्हणतो की अरे म्हणजे खा ना. अस्मित म्हणतो की नकोय, अरे खरंच यात माझा खूप गुंता होतो, खूप टेन्शन येते आणि मधल्या माझी भरड होते, त्यामुळे प्लीज रमाला काही कळून देऊ नको. अक्षय म्हणतो की खातो की नाही. तेव्हा अस्मित म्हणतो की नको आणि पुन्हा गुलाबजामवर मस्त ताव मारतो. अक्षयला म्हणतो की अरे खा ना. अक्षय म्हणतो की नको, मला खूप आवडतात पण नकोय. अक्षयला खूप आनंद झालेला असतो. अक्षयला असे होते की खरंच आता रमाबरोबर प्लॅन करण्यात खरंच त्याला खूप आनंद वाटत असतो, कारण रमा ही अस्मित बरोबर नाटक करते आणि ती मुद्दाम त्याला जलस्वी फील करण्यासाठी हे सर्व करते हे अक्षयच्या लक्षात येते आणि अक्षय धावतच घरी येतो. अक्षय म्हणतो की आई आई आणि सीमाला घट्ट मिठी मारतो आणि सीमाला म्हणतो की आई अगं मला कळले की रमा माझ्याबरोबर नाटक करते. सीमा म्हणते की अरे काय. अक्षय म्हणतो की आई अगं मला कळले की रमाचं माझ्यावर प्रेम आहे, म्हणजे तिचं असे म्हणतो. तेव्हा सीमा मुद्दाम म्हणते की अरे मला कळते की रेवाचं तुझ्यावर खूप प्रेम आहे. तेव्हा अक्षय म्हणतो की आई कशाला त्या रेवाचं नाव घेते, अगं आपली रमा, आपल्या रमाचं माझ्यावर प्रेम आहे असे मला म्हणायचं होतं. अगं तिचं काही त्या अस्मितवर प्रेम वगैरे नाही, सर्व काही ती नाटक करते मला त्रास देण्यासाठी. सीमा विचारते की हे तुला कळले, कारण रमा हे मुद्दाम करते, हे तुला कोणी सांगितले? अगं अस्मित माझा प्याद आहे, मी त्याला तयार करून या नाटकामध्ये आणले होते, तेव्हा मी त्याच्यावर खूप ओरडलो की मी त्याला आणले आणि तू तिचे काम का करतोस, तिच्या बाजूने का बोलतोस. तेव्हा तो खूप घाबरला आणि त्याने मला सर्व काही सांगून टाकले. तेव्हा तो सर्व काही बडबडून जातो की सॉरी अक्षय मला माफ कर, अरे रमाला कळलेलं आहे की तुझा काही मेमरी लॉस वगैरे झालेले नाही आणि तू हे सर्व नाटक करतो हे तिला सुद्धा समजलेले आहे, म्हणून ती सुद्धा तुझ्याबरोबर नाटक करते असे अस्मित हा अक्षयला सांगितलेले सर्व काही अक्षय सीमाला सांगतो. तेव्हा सीमा म्हणते की बरं झालं बाबा, मी एकदाची तर सुटले यातून. तेव्हा अक्षय विचारतो की अगं यात तुझे काय, तू सुटली म्हणजे काय, तुला हे सर्व अगोदरपासून माहीत होतं का? तेव्हा सीमा म्हणते की नाही. मग तू असे का म्हणालीस? तेव्हा सीमा म्हणते की नाही, अरे मी तुला हे किती दिवसापासून सांगण्याचा प्रयत्न करते, पण तू खरंच इतका वेड्यासारखा वागत होता, काही ऐकून घ्यायला तयार नव्हता, परंतु आता मात्र तुला कळले, त्यामुळे हे सर्व काही नाटक तू आता बंद कर. तेव्हा अक्षय म्हणतो की नाही, आता मी लगेच हे सर्व नाही थांबवणार, काही दिवस आणखीन मी वाट बघत राहणार आणि हे नाटक कंटिन्यू करत राहणार. अगं आई, हे सर्व काही मी का करतो याचा हेतू मात्र रमाला अजून कळलेला नाही. तिला फक्त हे इतकंच कळलेलं आहे की अक्षय माझ्याबरोबर नाटक करतो, त्याचं काही मेमरी लॉस झालेलं नाही, परंतु कशासाठी करतो हे मात्र नाही कळाले, त्यामुळे हे नाटक तोपर्यंत कंटिन्यू करायचे. तिचं माझ्यावर प्रेम आहे हे मात्र तिने जगासमोर कबूल करायला नको का? तिने हे सर्व अभिमानाने सांगायला हवे, त्यामुळे ती काही सांगायला तयार नाही. मग हे नाटक असेच चालू राहील. तेव्हा सीमा म्हणते की हे बघ अक्षय, मी तुझं काही ऐकून घेणार नाही, तू रमाला आणखीन त्रास देऊ नको, येथेच तुझं हे जे काही असेल ते बंद कर. अक्षय म्हणतो की नाही, मी तुझ्या रमाला आणखीन काही दिवस मात्र छळणार. मला भाऊजी भाऊजी म्हणते काय, मग आता बघ की मी काय करतो ते. सीमा म्हणते की आती केलं तर मस्करीची माती होईल. तेव्हा अक्षय म्हणतो
म्हणतो की अगं काही होत नाही, आणखीन काही दिवस फक्त मला थोडीशी मज्जा घेऊन दे. आणि मला भाऊजी म्हणते की काय, म्हणून अक्षय सुद्धा तिची गंमत करायची ठरवतो. त्यानंतर दुसऱ्या दिवशी मदर्स डे असतो म्हणून जान्हवी आणि रमा अगदी खुश होऊन सीमाकडे येतात. सीमा बाहेर गार्डनमध्ये बसलेली असते. रमा म्हणते की आई, जान्हवी म्हणते की आई. तेव्हा सीमा म्हणते की काय ग, काय झाले? जान्हवी म्हणते की आई, अहो आम्ही विश करण्यासाठी येथे आलो. तेव्हा सीमा म्हणते की काय, तुम्ही मला विश करायला आलात? माझा आज काही बर्थडे वगैरे नाहीच. तेव्हा रमा म्हणते की आई, अहो तसे नाही, आज मदर डे आहोत म्हणून, आणि आम्ही तुमच्यासाठी गिफ्ट सुद्धा आणलेले आहेत असे जान्हवी सांगते. तेव्हा सीमा म्हणते की काय, माझ्यासाठी? तेव्हा रमा म्हणते की हो आई, तुमच्यासाठी. सीमा म्हणते की काही गरज नाही, अगं मला तुमचं गिफ्ट नकोय. तेव्हा रमा खुश होऊन आईला म्हणजे सीमाला म्हणते की आई, तुमच्यासारखी सासू मिळणं यापेक्षा सुंदर आणि जगातील सर्वात जास्त गोष्ट कोणतीही चांगली नसेल. तेव्हा जान्हवी सुद्धा म्हणते की हो रमा, तू एकदम अगदी बरोबर बोललीत, कारण आतापर्यंत हे ऐकत आले होते, कुठेतरी ऐकले की सासा हे सुनाला त्रास देतात, त्यांना छळतात, पण आपल्या घरात मात्र उलटे आहे, कारण आपणच त्यांना किती त्रास देतो. तेव्हा सीमा म्हणते की हे मात्र बरोबर आहे जान्हवी तुझं. तेव्हा रमा म्हणते की आई, अहो काय बोलतात? तेव्हा जान्हवी सुद्धा विचारते की काय आई, खरंच आम्ही तुम्हाला त्रास देतो का? तेव्हा सीमा हसते आणि नाही ग, मस्करी करते. तेव्हा जान्हवी आणि रमा ह्या खूप छान असा एक सेट महागडा असतो, असा मस्त हारांचा सेट तो सीमाला गिफ्ट म्हणून देतात. सीमा तो पाहते आणि खुश होते आणि इतका महागडा सेट हाराचा मला नकोय ग अशी जान्हवी आणि रमाला म्हणते. तेव्हा जान्हवी म्हणते की आई, अहो तुम्ही डिझर्व करतात, तुम्ही आमच्यासाठी जे काही करतात ना ते या गिफ्ट पुढे काही नाही. तेव्हा सीमा म्हणते की खरंच अगं मला नकोय. रमा आणि जान्हवी काही ऐकत नाही आणि शेवटी ते गिफ्ट सीमाला घेण्यासाठी भाग पाडतात. त्यानंतर रमा म्हणते की आई, अहो मी सुद्धा तुमच्यासाठी गिफ्ट घेऊन आलेले आहे. आणि रमा आपण जे स्वतः तिच्यासाठी शूज आणलेले असतात तर ते सीमाला दाखवते. तर शूज बघून सीमा खूपच खुश होते. तेव्हा रमा म्हणते की आई, फक्त शूज नाही, ते ऑटोमॅटिक शूज आहेत. तेव्हा सीमा म्हणते की काय, ऑटोमॅटिक म्हणजे काय? तेव्हा जान्हवी म्हणते की अहो ऑर्थोपेडिक शूज आहेत ते. तेव्हा रमा म्हणते की हो, आणि त्याच्यामुळे ऑटोमॅटिक चालता येते. तेव्हा जान्हवी म्हणते की नाही रमा, अगं ते घालून कम्फर्टेबली चालता येते. तेव्हा सीमा म्हणते की अगं रमे, किती माझा विचार करते, आणि ह्या सर्वांची काय गरज होती ग? अक्षय ते सर्व पाहत असतो आणि ऐकत असतो, तर त्याला रमा आईची किती काळजी घेते हे बघून खूप आनंद वाटतो. रमा म्हणते की आई, अहो गरज होती असे कसे नाही. आई तुम्हीच सांगा की चालताना तुमचे गुडघे किती दुखतात, मग हे शूज घालून तुम्ही मस्तपैकी असा व्यायाम करा आणि वॉक करा, म्हणजे तुम्हाला चालताना काही प्रॉब्लेम येणार नाही आणि सर्व काही अगदी व्यवस्थित होईल. रमाला सीमाची किती काळजी आहे हे बघून अक्षयला खूपच आनंद वाटतो. आणि जे रमाने आईसाठी पत्र लिहिले असते तर ते पत्र सुद्धा ती सीमाला दाखवते. तर सीमा म्हणते की काय पत्र, अगं रमा तू माझ्यासाठी पत्र सुद्धा लिहिले. तेव्हा सीमाला खूप आनंद होतो आणि रमा ते पत्र सीमाच्या हातात वाचायला देते. प्रिय सासू आणि ममता हा प्रत्येक आईचा स्थायी भाव असतो. जशी ती कुटुंबाची लाडकी असते तशी सुद्धा सुनेची सुद्धा लाडकी असते, आईच असते, परंतु सून मात्र सासरे आल्यानंतर त्या आईला वैरीण समजते. तेव्हा हे सर्व वाचत असताना सीमाच्या डोळ्यात मात्र पाणी येते. पुढे वाचते की ती विसरते की ही माऊली सुद्धा कधीतरी या घरची सून होती. तिने सुद्धा कदाचित तिच्या सासूचा हा त्रास सहन केलेला असेल आणि या कुटुंबासाठी जीवाचं रान केलेलं असेल. तेव्हा सीमाला वाचताना खूप रडायला येते, तिच्या भावना दाटून येतात. तेव्हा रमा पुढचं जे काही लिहिलेलं आहे ते वाचते की आमच्या आई म्हणजे तो प्रेमाचा झरा, मला इतकं जीव लावतात, त्या माझ्यासाठी माझ्या आईसारख्याच आहे आणि आईच वाटतात. आईसारख्या काय, तर त्या माझ्या आईच आहेत, प्रेमाळू, लाजाळू. कधी कधी मी माझ्या सख्या आईला सुद्धा विसरते की त्या इतक्या मायाळू आहे. त्यांच्या प्रेमापुढे कधी सखी होऊन साथ देणारी, आजारी असताना चिवकाऊचा घास भरवणारी, मला प्रत्येक जन्मामध्ये सासू म्हणून तुम्हीच हवे आहेत, बाकी कोणी नको. तेव्हा ते सर्व ऐकून आणि जान्हवी आणि सीमाला खरंच खूप आनंद होतो. तेव्हा जान्हवी म्हणते की रमा, अगं खरंच किती सुंदर लिहिलेस ग, आणि हे सर्व ऐकून खरंच मी इमोशनलच झाले. तेव्हा सीमा म्हणते की हो, मला सुद्धा अगदी तसेच झाले. तेव्हा अक्षय ह्या इतक्या खुश बघून त्याला सुद्धा खूप आनंद होतो आणि तो अगदी रमाकडे रोमांटिक होऊन बघत असतो. तेव्हा
अक्षयला मात्र आजी येताना दिसते म्हणून अक्षय लगेच बाजूला जातो. तेव्हा लगेच सीमा, रमा आणि जान्हवी यांच्यामध्ये काहीतरी संभाषण सुरू असतं. तेव्हा आजी लगेच विचारते की काय गं, काय चाललंय तुमचे? त्यांच्यामध्ये असं सुरू असतं की माझं छान नाही, तर आई हे घ्या ते घ्या. तर आजीला बघितल्यानंतर त्या आजीकडे बघू लागतात. त्यानंतर रेवा ही खूप काही शॉपिंग करून घरी येते. तर अक्षय म्हणतो की काय काय गं, इतकी शॉपिंग? तेव्हा रेवा म्हणते की अरे दिवाळी आहे ना, त्यामुळे मी इतकी काही शॉपिंग केली. तेव्हा अक्षय मुद्दा म्हणतो की खरंच क्या बात आहे, अगं जवळजवळ तू मॉलच विकत घेऊन आलेली दिसते. तेव्हा रेवा म्हणते की हो ना, अरे जेव्हा मॉलमध्ये गेले होते तेव्हा कन्फ्युजच झाले की नक्की काय घ्यावं आणि काय नाही, त्यामुळे सर्व काही वस्तू मी घेण्याचं ठरवलं. तेव्हा अक्षय म्हणतो की असेच असेच पाहिजे रेवा. तर रेवा म्हणते की हो, कळायला नको का मी शॉपिंग केली म्हणून? आणि शॉपिंग कोणी केलं तर रेवाने केले. तर अक्षय म्हणतो की करेक्ट, शॉपिंग केले रेवाने केली आणि पैसा दिला या भावानं. तेव्हा रेवा ही आश्चर्याने त्याच्याकडे बघत असते की हा भाऊ का म्हणाला असेल. अक्षय मुद्दाम हसतो आणि अगं गंमत केली, काही जोक वगैरे नको का? आणि हे बघ, या अगोदर आपण कधी इतकी शॉपिंग केलेली आहे का? कधी इतका पैसा उडवलेला आहे का? तेव्हा रेवा म्हणते की नाही रे, मी खरंच इतक्या दिवस मिस करत होते. तेव्हा अक्षय म्हणतो की चल आता दिवाळी येते, मग दिवाळीत आपण धुमधडाक्यात सर्व तयारी करूयात आणि फटाके अगदी धुमधडाक्यात उडवूयात. आणि ह्या दिवाळीत मात्र मी इतके बॉम्ब फोडणार आहे अगदी फटाफट, त्यामुळे तू बघतच राहा. रेवा म्हणते की काय अक्षय खरंच? आणि रेवा ही अक्षय खरंच फटाके वाजवणार आहेत असं तिला वाटतं, परंतु तिचा फटाकडा मात्र रेवा नक्की अक्षय वाजवणार आहे हे मात्र तिच्या काही लक्षात येत नाही. तेव्हा आजी बाहेर येते आणि म्हणते की काय काय चाललंय तुमचे नेमकं? आणि काय खरंच मदर इन म्हणजे लॉ डे आणि साजरा करता की काय? किती हे गिफ्ट वगैरे काय नेमकं काय सुरू आहे? आणि तेव्हा जान्हवी म्हणते की आई आजी तुम्ही असे का करता, तो यातच खरी गंमत असते. तेव्हा पार्वती म्हणते की अगं जान्हवी, मला एक गोष्ट कळत नाही. अगं सीमा तुझी सासू आहे हे मान्य आहे की तू तिला मदर डेच्या म्हणजे शुभेच्छा देऊन गिफ्ट देते, परंतु ह्या रमाचं मात्र काय काम आहे? सीमा तर तिची सासू आता राहिलेली नाही, तिने सीमाला कशाला हे गिफ्ट द्यायचे? आणि काय ग रमा, सीमा तुझी सासू नाही हे तू विसरलीस का? तेव्हा रमाला थोडंसं अगोदर वाईट वाटतं. रमा लगेच म्हणते की आई, तर लगेच सीमा ही रमाला शांत राहायला सांगते आणि आजीला म्हणते की आई अहो काय बोलतात तुम्ही, कसे बोलतात ओ तुम्ही? तेव्हा रमा सुद्धा म्हणते की हो, जी नाती जोडलेली आहे ती इतकी सहजासहजी तोडता येत नाही आणि ह्याच जन्मी काय मी कितीही या जन्मात 10 जरी लग्न केली तरी सुद्धा मला आई सासू म्हणून हव्या आहेत. तेव्हा आजी म्हणते की अरे वा, खरंच खूप छान छान, परंतु रमा तुझ्या मात्र एक गोष्ट लक्षात नाहीये. अगं तू सीमाला जे गिफ्ट दिलं ते जर अक्षयला कळलं तेव्हा मग काय घडू शकतं याची कल्पना तर आहे ना? तेव्हा रमा म्हणते की हो ना आई आजी, मला सर्वांची कल्पना आहे, म्हणूनच मी असे बाजूला येऊन त्यांना हे गुपचूप गिफ्ट दिलं, मला सुद्धा त्यांना काही कळून द्यायचे नाही. तेव्हा आजी म्हणते की हो चांगलंच आहे, तुझ्या भल्यासाठी ते चांगलं आहे, परंतु एक गोष्ट मात्र मला नाही कळली. तर सीमा विचारते की काय आई अहो काय झाले? म्हणजे जे काही गिफ्ट आहे ते फक्त सासूला, आजी सासूला मात्र काहीच किंमत नाही आणि तिच्यासाठी मात्र एकही गिफ्ट नाही का? तेव्हा जान्हवी म्हणते की आई आजी अहो तसे नाही, मी तुमच्यासाठी गिफ्ट आणलेले आहे, तुम्हाला कसं विसरेल? तेव्हा लगेच आई आजी म्हणते की हो अगं, तू आणलेलं गिफ्ट म्हणजे स्टेटसला शोभणारच असेल. तेव्हा डायमंड रिंग्स तिने आजीसाठी आणलेले असतात. तेव्हा रमा सुद्धा म्हणते की आई आजी मी सुद्धा तुमच्यासाठी गिफ्ट आणलेले आहे. तेव्हा आजी म्हणते की हो का, मग काय आणले ग असे? तेव्हा रमा म्हणते की आई आजी पण तुमच्या स्टँडर्डला स्टेटसचं आहे की नाही आणि त्या सर्वाला ते शोभेन की नाही हे तुम्ही ठरा, तुम्हाला मात्र नक्की ते उपयोग येईल. म्हणून रमाने आणलेलं गिफ्ट सुद्धा ती आई आजीच्या हातात देते. तेव्हा रमाने आई आजीसाठी एक छान पुस्तक आणलेले असते की रागावर नियंत्रण कसे ठेवावे यासाठी. तेव्हा आजी ते वाचते आणि आई आजी थांबा थांबा, त्या पिशवीमध्ये एक बॉल सुद्धा आहे, तो बॉल अगोदर बाहेर काढा. तेव्हा आजी रागाने ही रमाकडे बघत असते. तेव्हा रमा म्हणते की हे बघा आत्ता कसा तुम्हाला असा राग आला हे सर्व बघून, मग तेव्हा जेव्हा जेव्हा तुम्हाला हा राग येईल तेव्हा तुम्ही तो बॉल दाबायचा आणि त्याने काय होतं की तसा तो व्यायाम होतो आणि त्या व्यायामाने आपलं मन असं शांत होतं. तेव्हा आजीला आणखीन राग येतो. आजी म्हणते की काय ग, मस्करी करतेस का माझी? तेव्हा रमा म्हणते की छे अहो, मी कशाला तुमची मस्करी करेन? कसे आयाजी, आता तुमचं वय होतं त्यामुळे तुमची चिडचिड मात्र वाढत चालली आणि ही चिडचिड होणं तुमच्या तब्येतीसाठी चांगली नाही. त्यामुळे कसे की आता इतक्या वर्ष मी या घरात होते, मी सर्व काही सहन केलं, तेव्हा मला हे सर्व चालत होतं, परंतु आता तुमची नाचसून म्हणून या घरामध्ये रेवा येते, तेव्हा ती काय वागेल, कशी बोलेल, तुमच्याशी कशी वागेल याचा ताळमेळ मात्र तुम्हाला नाही लागणार आणि ती तशी वागल्यानंतर तुमची चिडचिड मात्र होत राहणार आणि त्याचा तुम्हाला खूप त्रास होणार.
होणार म्हणून जाता जाता मी त्या सर्वाची सोयी सुद्धा करून चालले, म्हणून तुम्हाला जास्त त्रास होणार नाही. तेव्हा आजीला आणखीन राग येतो. तर रमा विचारते की काय आजी राग येतोस का? त्यामुळे व्यायाम करा, तो बॉल दाबा, म्हणजे तुम्हाला नक्की बरे वाटेल. आणि कसे आहे, आपल्याला जेव्हा राग येतो तेव्हा आपण चुकीच्या गोष्टी करतो आणि चुकीचे निर्णय घेतो. त्यामुळे हे सर्व होऊ नये म्हणून मी सर्वाची तयारी अगोदरच करून ठेवली. तेव्हा आजीला आणखीनच राग येतो आणि सीमा ही रमाला शांत राहायला सांगत असते, परंतु रमा मात्र सर्व काही आजीच्या तोंडावर भडबड बोलून जाते. तेव्हा हा भाग इथे संपतो. पुढील भागामध्ये रेवा ही रमाला म्हणते की आपलं लग्न एका मंडपात जरी होणार असलं तर तुझं लग्न मात्र एका कोपऱ्यात होणार आहे. तेव्हा रमा म्हणते की काय हो, तुम्हीच तर म्हटला होता एका मंडपात सर्व काही व्हायला हवं, त्यामुळे व्यवस्थित मधोमध अगदी तुमच्या शेजारी उभे राहून माझं लग्न लावायचं असे अक्षयला म्हणते. अक्षय फक्त बघत असतो. तेव्हा रेवाला तर राग येतो. रेवा म्हणते की काय रे अक्षय, तू तिचं तोरा बघितलास का कशी बोलते ते? तेव्हा अक्षय म्हणतो की अगं रेवा, अजून थोडा दिवस, आता तर ती या घरातून जाईल. एकदा की सगळं झालं तर ती घरातून बाहेरच जाईल. त्यानंतर अस्मित इकडे रमाला म्हणते तुम्ही तर नवरा म्हणायला पाहिजे ना. तेव्हा रमाला राग येतो. रमा म्हणते की मी नाही, ते माझ्या समोर येऊन बोलते. तेव्हा अस्मित म्हणतो की काय अक्षय असे बोलेल? तेव्हा रमा म्हणते की हो, त्यांना बोलावंच लागेल, त्यासाठी मी काही करेल. म्हणून रमा आणि अस्मित मिळून एक प्लॅन करतात आणि रमा ही गाडी समोर एका जात असते आणि रमाचे मात्र त्याकडे लक्ष नसते. परंतु रमा म्हणलेली असते की त्यांना आता माझा जीव गेला तरी चालेल, परंतु मी कबूल करायला मात्र लावेलच. तेव्हा त्या गाडीसमोर येत असताना अस्मित जोरात रमा असे ओरडतो. तर रमा मागे वळून पाहते तर रमाला धक्का लागतो. तेव्हा रमाच्या डोक्याला थोडंसं लागतं. तर आता पुढे काय काय होत राहणार हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.